पॉवर प्ले मध्ये सध्या क्षेत्ररक्षणाची रचना जी हवी आहे ती मात्र नक्कीच फार चांगल्या सुरेखरित्या इथे मैदानाच्या आतमध्ये खरं तर सेट केली जात असताना दोन फिल्डर्स बॉडी लाईन झोन मध्ये पोहोचवले गेले. त्याच्यानंतर आपण पाहतायत इथे 38 सर्कलच्या आतमध्ये जे उर्वरित 9 खेळाडू आहेत ते 9 खेळाडू मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतील आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी. आणि इथे सध्या हा सामना सुरू होत असताना ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून आपण पाहतायत सध्या आमचा बाळादादा तिथे दाखल झालेला आहे. मॅनेजमेंट कमिटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच इथे पंच म्हणून सध्या तरी आपण बघाल ब्रदर स्पोर्ट्स .in मधून जाणं नेहमीच ऑपरेटिंग करत असताना आपण बघता त्यामुळे बाळादादा तिथे नक्कीच पंच म्हणून सध्या तरी काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बरोबर इथे मैदानाच्या आतमध्ये जो प्लेइंग 11 हवा होता तो म्हणजे कार्तिकी स्पोर्ट्स खांडीचापाडा टीमला तो थोडासा नव्हता पण आता ते 2 खेळाडू इथे उपस्थित झाली आहेत. सामन्याला सुरुवात होत असताना आपण बघताय समोर गोलंदाजी मार्क वरती दीपक आहे. स्ट्रायकर एंडला एक मोठं नाव विनायक गोरे सारखा एक चांगला बॅट्समन. पहिला चेंडू वेग भन्नाट होता. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर हा चेंडू खोलातला पाहायला भेटतो आणि खोलातला चेंडू सध्या सॉफ्ट हँडेड न मात्र ढकलला गेला आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतायत पिंपरोली संघाला मात्र खरं तर दाफलक उघडण्यात मदत करते. एक सिंगल दाफलकावरती एक धाव लागली आहे. 5 षटकांचा सामना आहे मैदानामध्ये. नक्कीच पहिलं पॉवर प्लेचा खेळ सुरू झालेला आहे ज्यामध्ये सध्या पहिला चेंडू टाकून होतो आहे. वेगवान चेंडू ॲफिल होतीये आणि शेवट पंचांनी ॲफिल उचलली आहे. यस पंच सांगतात की बॅटर सध्या तिन्ही स्टंप्सच्या मधोमध आलेला आहे आणि पंचांनी सांगितलंय की LBW ची विकेट इथे गृह पकडली जाऊ शकते आहे. पण इथे आता फलंदाजाने जर पाहायला गेलं तर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे तर इथे चेक केलं जाईल. दोन्ही संघाला आपण बघतायत या स्पर्धेमधून एक रिव्ह्यू दिला जातो आणि इथे आता स्वतः पिंपळोली संघाने DRH ची मागणी केली आहे तर इथे चेक केलं जात आहे. आणि नक्कीच इथे तिसऱ्या पंचांचा सिग्नल येतोय. आपण बघाल बॉल पडल्यानंतर अधिकशी उसळी घेतोय. पिचिंग बरोबर होती पण जो नियंत्रण पद्धतशीर ठेवणारा खरं तर उसळीचा कोण होता तो जास्ती अधिकचा ढळतोय आणि त्यामुळेच इथे आपण बघाल फलंदाज बचावले जात आहेत. इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दीपकचा डॉट बॉल येत असताना आपण पाहाल स्कोरबोर्ड वरती फक्त आणि फक्त एकच धाव लागली आहे. समोर फलंदाजी करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये अनिल पादीर हा फलंदाज मात्र बॅटिंग करत असताना आपण बघताय. वेगवान चेंडू भन्नाट गती आहे पण या क्षणी लेंथ मध्ये थोडेसे जर पाहायला गेले तर वेगळ्या दिशेचा टप्पा वापरत असताना आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाज दीपक आणि इथे पंच सांगतायत इट्स व्हाईट बॉल. एक्सा चेंडू खर्च केलेला इथे गोलंदाज दीपकने आणि एक्साच्या मदतीने दाफलकावरती सध्या आपण बघताय सध्या 2 धाबा बनल्या जात आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये बनतोय. वेगवान चेंडू लेन थोडीशी मागे आणि त्याचा फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये अनिलने उडवला चेंडू शॉर्ट स्क्वेअरलेगच्या वरून पण तिथे फिल्डिंग करत असताना क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच शेवटपर्यंत झटलेला आहे आणि अखेरीत संघासाठी एक नाही तर 2 धाबा वाचवण्यात यशस्वी ठरलेला आहे. मिथिल या चेंडूवरती 2 धाबा दाफलकावरती फलंदाजी करत असताना आता पिंपलोली संघ विदाउट लॉस 4 या अंकावरती पोहोचली आहे. 4 धाबा दाफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे ज्यामध्ये दीपक भगत हे नाव गोलंदाजी करताय. ओहो वेगवान चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर अधिकचा बाउन्स भेटतोय. बाउन्स पडल्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅटरला थोडीशी हरकत निर्माण झाली आहे. फुल शॉट खेळायचा होता पण इथे पडल्यानंतर जर बघायला गेले तर बॅटवरती कनेक्शन भेटलं नाही आणि त्याच्यानंतर महत्वाचा क्षण म्हणजेच जो लेग स्पिन हवा होता गोलंदाज दीपकला तो नक्कीच यशस्वीरित्या भेटलेला आहे. हातभर एवढं वळण तिथे भेटलं आणि परफेक्ट मैदानाच्या आतमध्ये अनिलला बीट केलं गेलं. वेग बनवलाय स्पिन चांगला मिळालाय. इथे मैदानाच्या आतमध्ये बॉलला गोलंदाजी करतोय दीपक भगत आणि त्याला मिळतोय आता सामन्यातला महत्वाचा हा निर्णायक विकेट. बॅटिंग करत असताना आता पिंपलोली संघाला लागतोय 4 वरती. हा पहिला धक्का फलंदाज अनिल पादीर आउट.
परफेक्टली वेग भन्नाट होता. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर लेग कटर जो हवा होता आणि तिथे फलंदाज अनिलच्या बॅटवरती सरळ हा चेंडू जर पाहायला गेलं तर बाहेरच्या कडेला कनेक्शन केलं आणि तिथे लगेचच कोणतीही मिस्टेक न करता या सामन्यामध्ये आपण पाहतायत बॅटल करत असताना अगदी आपण बघाल पिंपलोली संघाला लगावला हा पहिला विकेट. 4 वरती पहिलं नुकसान झालेलं आहे फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आपण बघू शकाल. सध्या पिंपलोली संघाचं पहिला विकेट बाद झालेला. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल होतोय. भगवान गोरेला मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत असताना आपण पाहताय फलंदाजीचा बळण्याचा विचार केला तर पिंपलोली टीम कडे भरपूर मोठे मोठे फलंदाज आहेत, पण ते फलंदाज आज फलंदाजी चांगली करतील का हा देखील प्रश्न फार मोठाचा आहे. आणि इथे आपण पाहताय आल्याला भगवान गोरे मैदानाच्या आतमध्ये स्वेरलेगला उडवण्याचा प्रयत्न करत होता. मिस्टामिंग बनलं आणि तिथे शॉट स्वेरलेगला मात्र थोडीशी चुकी आणि पुन्हा एकदा मिळालेल्या जीवदान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय पिंपलोली संघाच्या भगवान या फलंदाजाला कोणती जाब आली नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकल्या गोलंदाज दीपकने, पण ही चुकी आता कुठेतरी कार्तिकी स्पोर्ट्स खांडीचा पाडा टीमला महागात पडू शकते आहे. कारण जर एखादा पॉवर प्लेचं षटक जर चांगलं ठरत असेल आणि तिथे तुम्हाला जर विकेट मिळत असेल तर त्या विकेट तुमच्यासाठी फार गरजेच्या असतात. आणि इथे आपण बघताय जरी एक विकेट मिळाला दुसरीची संधी बनली होती, पण टीमच्या चांगल्याशा क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी. आणि या मॅच मध्ये आता कार्तिकी स्पोर्ट्स खांडीचा पाडा टीमला जर बघायला गेले तर सध्या नक्कीच थोडस इथून मिसफील्ड करत असताना आपण पाहिले आहे. 4 धावा दाफल कबडती आहेत, 1 विकेट आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. मॅच मध्ये आपण पाहताय आता इथून दुसऱ्या स्पेलला सुरुवात होती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आकाश भगत तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर स्ट्रायकर एंडला अगदी पिंपलोली संघाचा एक नेहमीचपणे अनेक वर्षांचा अनुभव असलेला बॅटर विनायक गोरे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. घरचं आयोजन आहे, घरची स्पर्धा आहे आणि त्याच्यानंतर घरचं मैदान आहे, म्हणजेच इथे खेळ चांगला होईल. मात्र काहीच शंका नाहीये. हा चेंडू लेगस्टिक थोडीशी मिस केली आहे, पण वळतायत थेट आमच्या दिशेनं. तिथे सांगितलं जात आहे हा चेंडू लेगस्टिकला सोडतोय. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा दाफल कबड्डी बनेल आणि अतिरिक्तच्या सहाय्याने बॅटिंग करत असताना पिंपलोली संघ आता इथे 5 या अंकावरती पोहोचती आहे. 5 धावा दाफल कबड्डी आहेत. मिस टायमिंग हो क्लोज शॉट मिड ऑफ तैनात होता सेटियट सर्कलच्या आतमध्ये आणि इथे आता फलंदाजी करत असताना पिंपलोली संघाला लागेल लागोपाठ. सध्या फलंदाजी करत असताना विनायक गोरेच्या स्वरूपात हा मोठा आदरा. वारंवाररित्या आता या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना पिंपलोली संघ मात्र नक्कीच संकटामध्ये जाऊ शकतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना दीपक होता ज्याने पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट शोधला आणि जसा आकाश गोलंदाजी मार्कवरती तयार झाला तसा मात्र त्याने देखील आपल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती मिळवला हा महत्व देणारा विकेट. सामन्यातला एक चांगला बॅटर इथे परतीचा प्रवास करत असताना पण पाहिलेला. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी काशीनाथ हा फलंदाज दाखल झालाय. मॅच मध्ये थोडासा जर आपण बघला तर नक्कीच पिंपलोली संघ आता बॅकफूट मध्ये ढकलला जरूर, पण आता काशीनाथ इथून या डावाला मोठं बनवेल का हे देखील पाहावं लागेल. वेगवान चेंडू फुलटॉस होता. फुलटॉसला म्हटलं तर खराब चेंडू आहे आणि त्या खराब चेंडूवरती जर बघायला गेलं तर फक्त आणि फक्त टच करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय काशीनाथ देखील एक अनेक अनुभवाचा इशारा देणारा बॅटर आहे आणि त्याला माहिती आहे विकेट अगोदर साखरीबाज झाली, त्यामुळे थोडंसं संतुष्ट राहावं लागेल. आणि इथे आपण पाहताय एक सिंगल ऑलरेडी भेटली झाली या चेंडूवरती आणि सिंगलच्या सहाय्याने दाफल कबड्डी बॅटिंग करत असताना आता 6 धावा पोहोचतात पिंपलोली संघाच्या. 6 धावा दाफल कबड्डी. दुसरा षटक प्रगती पथावरती. या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत भगवान हा फलंदाज बॅटिंग करतोय, ज्याला अगोदरच मागच्या षटकामध्ये जीवनदान भेटलाय तो भगवान आता स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना वेग भन्नाट आहे. पडल्यानंतर आपण पाहतायत फलंदाज उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि तिथे हा जो उलटा डाव पेचण्याचा प्रयत्न केला भगवान या फलंदाजाने, तिथे थोडंसं अपयश जे मात्र भगवानला भेटत आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत पडल्यानंतर हा चेंडू आतल्या भागातून थेट वळत होता आणि परफेक्ट
भगवान तिथे बीट झाला. समोरच्या दिशेला एक लजेस ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटेल. शॉर्ट मिड ऑफ पुन्हा एकदा फिल्डिंग करत असताना फार सप्लायचं क्षेत्ररक्षण करतोय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आकाशचा अजून एक चांगला चेंडू येतोय. प्रेशर काय चीज आहे हे मात्र आता या सामन्यामध्ये नक्कीच बनवून ठेवलंय कार्तिकी स्पोर्ट्स कांडीजापाडा टीमने. वेगवान चेंडू, मागे ठेवलेला टप्पा, त्याच्यावरती आता दाखवतोय एक मोठा शिक्का. बॅटिंग करत असताना भगवान गोरेच्या बॅट मधून येतोय. आता घरच्या मैदानावरती वाघाची 10 टाकत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. शॉर्ट ऑफ लेंथ पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येत होता आणि त्याच्यावरती मात्र तुटून पडलेला फलंदाज भगवान आपण बघितलाय. मोठा फटका आलाय. त्याच्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये आकाशने पुन्हा एकदा लेंथ मध्ये परिवर्तन केलंय. पडल्यानंतर हा चेंडू पुन्हा एकदा बॅट पासून फार मोठं लांबचं अंतर ठेवून पोहोचला. विकेट किपरच्या दस्तानामध्ये येईल हा चेंडू. डॉट अशा पद्धतीने इथे मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना इथे 2 विकेट खोल्यात बॅटिंग करणाऱ्या पिंपलोली संघाने आणि धावफलकावरती बनलेल्या त्या म्हणजे 12 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकं कंप्लीट झाली आहेत. 2 षटकांमध्ये गोलंदाजी करत असताना कार्तिकी स्पोर्ट्स खांडीजापाडा संघाने आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळलंय, पण अजून 3 षटका आहेत आणि इथून जर 3 षटकांमध्ये खरं तर नक्कीच धावगतीची रणनीती बदलली तर नक्कीच एक सन्मानजनक टार्गेट बनू शकेल या सामन्यामध्ये फाईट देण्यासाठी पिंपलोली टीमला. काशीनाथ आहे, भगवान अजून आहे, म्हणजे या डावामध्ये कमसे कम 5 षटकामध्ये नक्कीच अजून विचार केला तर नक्कीच 40 किंबहुना 50 तरी धावा होऊ शकतात. दोन षटकांचा खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा चर्चा मात्र नक्कीच कार्तिकी स्पोर्ट्स खांडीजापाडा संघाने केली आहे 3ऱ्या षटकाची आणि आपण पाहतायत 3ऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्क वरती नक्कीच आपण बघाल दीपक गिरा हा गोलंदाज सज्ज झालेला वरती विकेटनं. दीपक आला गोलंदाजी मार्क वरती. समोर स्टॅकर एंडला फलंदाजी करत असताना काशीनाथ हा फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. समोर आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील फैलाव बनवलेला आहे. पॉइंट कव्हरला एक फिल्डर बॉडी लाईन झोन मध्ये ऍड केला. त्याच्यानंतर एक मिड ऑफला आहे. मिड ऑन मिड विकेट स्वेरलेग क्षेत्ररक्षण चांगल्या रीतीचं बनवलं गेलं. गोलंदाजी करत असताना दीपकला इथे सज्ज केलं जात आहे. दीपक तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. समोर काशीनाथ फलंदाजी करतायत. काशीनाथच्या बॅटमधून एक धाव आतापर्यंत येत असताना आपण पाहिली आहे. काशीनाथला इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर गोलंदाज दीपक गिरा मात्र नक्कीच भेट करत असताना आपल्याला पाहायला भेटेल. पहिला चेंडू आपण पाहाल. पहिल्या चेंडूवरती जो टप्पा हवा होता तो टप्पा खरं तर मिळालेला आहे गोलंदाज दीपकला. लेग स्पिन होता, स्लोवर गती होती आणि त्याच कारणास्तव काशीनाथ इथे मिस होत असताना आपण पाहिलं. पण आता मिस टायमिंग पुन्हा एकदा बनलंय आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा कार्तिकी स्पोर्ट खांडीजापाडा टीमने पेचलेला आहे. आणखीन एक डाव आणि त्या डावामध्ये मिळालेला आहे अजून एक सामन्यातला पिंपलोली संघाचा मोठ्या फलंदाजाचा विकेट. बॅटिंग करत असताना बाहेर पडेल आता बॅट्समन काशीनाथ आणि आई गावदेवी पिंपलोली संघाला लागतोय. फलंदाजी करत असताना 12 धावेवरती असताना हा 3रा धक्का. वेळ ही सध्या तरी वाईट सुरू झाली आहे फलंदाजी करत असताना पिंपलोली संघाची. पिंपलोली संघाला ज्या धावगतीने फलंदाजी करायची ती धावगती मिळत नाहीये, कारण सुरुवातीचे जे सलामीचे बॅटर होते त्यांनी जो स्टार्ट मिळवून द्यायचा हवा होता तो स्टार्ट मिळाला नाही आणि त्याच्यानंतर जे वारंवार एका पाठोमाग फलंदाज आले ते मात्र नक्कीच गळतीच्या स्वरूपामध्ये झडती घेत असताना आपल्याला पाहायला भेटले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी धीरज आला आणि धीरजने मैदानाच्या आतमध्ये पिंपलोली संघाला धीर दिलाय. हा चेंडू जाईल मिड ऑन बॉडी लाईनच्या बाहेर धीरजच्या स्लॉट मध्ये आणि बॉल पार्किंग लॉट मध्ये. षटकार. परफेक्ट बॅटच्या रनर मध्ये हा चेंडू फेकलेला आहे आणि त्याच्यावरती धीरजच्या बॅटमधून मात्र आलेला षटकार आपण पाहताय. षटकार येतोय. दाफलकावरती वेग बनलाय. 18 धावा आता बॅटिंग करत असताना पिंपलोली संघाच्या स्कोरबोर्ड वरती बनल्या जात आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये बनतोय सध्या तरी. धीरज स्टॅकर एंडला आहे. लोबर फुल टॉस चॉप केलेला आहे, कट केलेला आहे. तिथे थर्डमॅनला थोडीशी मिस्टेक
क्षेत्ररक्षण करतायत आणि त्याचाच फायदा आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज धीरज मात्र 2 धावेसाठी बनवत असताना तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धीरजच्या बॅटमधून षटकार आलाय, त्याच्यानंतर या चेंडूवरती डबल येते आणि दाफलकावरती आता पिंपलोली संघ हळूहळू जर पाहायला गेलं तर नक्कीच पुन्हा एकदा मोठ्या दिशेचा खर तर हा दाफलक बनवण्याचा प्रयत्न करते. 20 धावा दाफलकावरती आहेत. 20 धावा दाफलकावरती आहेत. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा मागे सरकुणा चेंडू इनसाइड आउटला कटवला जातोय. फिल्डर उपस्थित ठेवलेला आहे तिथे पॉइंट झोन मध्ये आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त धीरजच्या बॅटमधून भेटली जाईल एकच धाव. एक धाव फार गरजेची आहे. कसलेला डाव थोडासा उभारायचा आहे आणि तो डाव उभारत असताना मैदानाच्या आतमध्ये पिंपलोली संघाला आपण बघतोय 21 तर बनल्यात. अजून देखील काही षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि समोर फलंदाजी करत असताना धीरज आणि भगवान हे 2 बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. स्ट्राइक चेंज झाली आहे कारण अगोदरच्या बॉलवरती सिंगल भेटली आणि स्ट्रायकर हेडला मैदानाच्या आतमध्ये आता भगवान हा फलंदाजी करतोय. ओ भगवानसाठी हा चेंडू वेग भन्नाट होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय पण बॅटच्या टॉप एज झोनला थोडस किंचित एवढं फरक ठेवत असताना कनेक्शन भेटलाय आणि तिथे या चेंडूवरती भेटली जाईल एक सिंगल. मैदानामध्ये पंच सांगतात आमचे बाळासर की इट्स ओव्हर कम्प्लीट. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना हा गावदेवी पिंपलोली संघ 3 विकेट 22 या दाफलकावरती पोहोचली आहे. 3 विकेट 22 धाबा बनलेल्या दाफलकावरती अजून देखील 2 षटकांचा खेळ शेष आहे. मैदानाच्या आतमध्ये थोडस जर पाहायला गेलं तर समजूतपणाचं क्रिकेट आता खेळलं जातंय पिंपलोली संघाकडून कारण पिंपलोली संघाला देखील माहिती आहे समोर कार्तिकी स्पोर्ट्स खांडीचा पाडा संघ आहे ज्या टीमकडे खरं तर 7 ते 8 पर्यंत फलंदाजीचा जो स्ट्रॉंग झोन आहे त्यामुळे नक्कीच अनुषंगाने इथे कम से कम जरी आपला विकेट सॅक्रिफाइस झाले असेल तरी सुद्धा 40 किंवा 45 धावा तरी बनवणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पूर्णपणे दिमागदारीचा हा खेळ खेळला जातोय सध्या 2 फलंदाजांच्या बॅटमधून. 22 बनल्यात. मैदानामध्ये 4थ्या षटकाला सुरुवात होतीये. रोहन भगत सज्ज झालेल्या गोलंदाजीसाठी आणि समोर भगवान बॅटिंग करतोय. भगवानसाठी हा चेंडू मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. चर्चा होईल पुढे एकदा. कार्तिकी स्पोर्ट्स खांडीचा पाडा टीमच्या गोलंदाजाची रोहन भगत आलाय 4थ्या स्पेल मध्ये आणि 4थ्या स्पेलच्या पहिल्या चेंडूवरती मिळतोय सामन्यातल्या खर तर एका महत्वाच्या बाट्याचा विकेट. जो फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आला होता आणि तो फलंदाज आता परततोय 4थ्या स्पेलच्या पहिल्या चेंडूवरती बाहेर लागतोय पुन्हा एकदा पिंपलोली संघाला. अजून एक विकेट. ऑन स्क्रीन ऍक्शन रिप्ले पडल्यानंतर हरकत देणारा हा चेंडू होता. उसळी जास्ती मिळाली. जे कनेक्शन हवं होतं भगवानला ते कनेक्शन भगवानच्या बॅटवरती राहिले नाही आणि समोर स्पष्टपणे कार्तिकी स्पोर्ट्स खांडीचा पाडा संघाच्या गोलंदाजांच्या आणि संपूर्ण टीमच्या चेहऱ्यावरती बनलेलं असं चित्र आपण पाहिला. 4 विकेट 22 वरती बॅटिंग करत असताना पिंपलोली टीमला 4था फलंदाज गमावला. आता अजून एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटल करण्यासाठी दाखल होतोय. मोहन मैदानाच्या आतमध्ये आता एंटर झालाय. मोहनला मैदानाच्या आतमध्ये आता पाठवलं जाते. समोर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी अर्धी विकेटनं तयार होतोय रोहन भगत हा गोलंदाज. रोहनचा हा चेंडू हलकातन आता नक्कीच समोर विशेप झोनला कटवला गेलेला एक सिंगल होतीये. पूर्ण दुसरीची मागणी या क्षणी क्लोज होतं. तिथे जर पाहायला गेलं तर नक्कीच डायरेक्ट थ्रो बनला होता पण जे खरं तर पकड मजबूत करायची होती ती पकड या क्षणी झाली नाहीये आणि त्याचाच फायदा इथे उठवत असताना सध्या मोहनने घेतलेल्या त्या चेंडूवरती 2 धाबा. सिंगल डबल देखील या चेंडूवरती मिळवाव्या लागतील बॅटिंग करत असताना पिंपलोली संघाला. डाव तर नक्कीच खचलेला आहे परंतु सावरायचं कसं हे माहिती आहे पिंपलोली टीमला त्यामुळे नक्कीच इथे धाबा बनतील यात मात्र काही शंका नाही आहे. फुल लाईनचा बॉल लेग सिक्सच्या बरोबरीने उडवायचं होतं पण तिथे मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पॅडवरती जाऊन संपर्क करतोय. हेड पंच सांगतायत या चेंडूवरती लेग बाईज मधून मात्र एक सिंगल सोरट्याच्या स्वरूपामध्ये बटवली जाईल. 1 धाव भेटती आहे. दाफल कबड्डी मात्र सध्या तरी 25 धाबा बनतायत. गोलंदाजी करत असताना सध्या कार्तिकी स्पोर्ट्स खांडीचा पाडा संघाने मात्र नक्कीच सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून तर सध्या सुरू झालेल्या 4थ्या स्पेल पर्यंत जो प्रेशर बनवला तो प्रेशर मात्र नक्कीच आतापर्यंत स्पष्टपणे पिंपलोली टीमचा बॅटल ऑर्डर वरती बघायला भेटतोय. स्टेप आउट केल्या. फटका इनसाइड आउटला उडवला. फिल्डर आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये. अगदी शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षक आल्या. बॉल पकडून फेकलाय. तिथे त्या चेंडूवरती मात्र
बॅट्समन धीरजच्या बॅटमधून मात्र 2 धाबा येतील. 2 धाबा येत आहेत. 27 धाबा धावफलकावरती आहेत. नाजूक हालात, नाजूक परिस्थिती या मॅच मध्ये मात्र बॅटिंग करत असताना सध्या पिंपलोली संघ खरं तर झेलत असताना पण बघताय. स्लोवर गतीचा बॉल लेग स्टिकच्या बरोबर लेग स्टिक खरं तर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण तिथे थोडंसं टॉप एज झोनला कनेक्शन बिनलं. शॉट्स लेगला मात्र थोडीशी क्षेत्रक्षणामध्ये जर पाहायला गेले तर थोडीशी धावफल बनवली आहे आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा धीरजच्या बॅटमधून मात्र 2 धाबा भेटतायत. फलंदाज सध्या तरी मैदानामध्ये स्वतःला अगोदर वेळ देत असताना आपण बघू शकाल. परफेक्ट 2 धाबा या चेंडूवरती आलेल्या आहेत. 29 वरती आता आई गावदेवी पिंपलोली संघ बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये पोहोचतो आहे. 4थ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण बघाल सध्या तरी शेवटच्या चेंडूवरती पोहोचलेला आहे. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. सरळ जर बघायला गेले तर अधिकचं वळण भेटले पण सांगतायत हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. बॅटरच्या बॉडी लँग्वेज पासून देखील बराच चेंडू बाहेर गेला त्यामुळे आता इथून हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल आणि एक्साच्या बढतीनं आता धावफलकावरती आपण बघाल बॅटिंग करत असताना पिंपलोली संघ 30 या आकड्यावरती पोहोचती आहे. 30 धाबा धावफलकावरती आहे. धीरज ठाकरेला बॅटिंग करतोय. फटका चांगला फिल्डर होते. 1 डॅडेड झेल पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावरती आता खर तर सफलता भेटत नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि हा चेंडू थेट मिड ऑफच्या क्षेत्रात चिरून आणि फाडून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर तिथे भेटतायत. या चेंडूवरती 6 धीरज या फलंदाजाच्या बॅटमधून. वारंवार अक्षर रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. ही चुकी कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये अगदी कार्तिकी स्पोर्ट्स खांडीचा पाडा टीमला कदाचित मागणी बनवू शकते आहे. कारण समोर जर पाहायला गेलं तर पिंपलोली संघ आणि पिंपलोली संघाचा जो बॉलिंग युनिट आहे तो फार चांगला आहे. कारण अनेक वेळा याही टीमचं क्रिकेट आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे नक्कीच सहजासहजी इथे पिंपलोली संघाला देखील कमजोर समजून चालणार नाही आहे. आपण पाहताय 36 धाबा धावफलकावरती बनल्यात. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. यापुढचा होणारा सामना जो आपल्याला पाहायला भेटतोय आपण बघाल तामसई विपक्षात वारलीपाडा या 2 संघामध्ये असेल तर दोन्ही संघांनी मध्यस्तराच्या इनिंग ब्रेक मध्ये लगेचच टॉससाठी रिपोर्टिंग करून राहायचं आहे. 5व्या षटकाला सुरुवात होती. अक्षय गोलंदाजी मार्क वरती तयार होते. स्ट्रायकर एंडला मोहन फलंदाजी करतोय. मोहन स्ट्रायकर एंडला आहे. स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फिल्डर तिथे आता आपण बघताय राजेंद्र आलाय बॉल खाली आणि मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा वादळ फिरकावलंय. गोलंदाजी करणाऱ्या कार्तिकी स्पोर्ट्स संघाचं खांडीचा पाडा टीमचं आणि बॅटिंग करत असताना पिंपलोली संघाला केलेला आहे पुन्हा एकदा शांत. लागतोय 5वा लॉस. बॅटिंग करत असताना मोहन बाद. छत्तीस धाबा धावफलकावरती 5व्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये बनलेलं आहे. आता नवीन फलंदाज पुन्हा एकदा फलंदाजीसाठी पिंपलोली संघाकडून आपण बघतायत दाखल झाल्या सध्याच्या घडीला. दिलीप हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता एंटर होतोय. दिलीपला मैदानाच्या आतमध्ये आता पाठवलं जातंय. समोर आता लेफ्ट हँडर कॉम्बिनेशन बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटेल आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजी करत असताना उजव्या हाताचा गोलंदाज अक्षय हा गोलंदाजी करतोय. 5 विकेट 36 धाबा. अजून देखील या षटकामध्ये आपण पाहतात 5 चेंडूची फेकी करायची आहे. कम से कम जर बघायला गेलं तर येणाऱ्या 5 चेंडूवरती 10 धाबा जरी आल्या तरी सुद्धा पुष्कळ रीतीचं टार्गेट बनू शकेल या सामन्यामध्ये पिंपलोली संघाला. हा चेंडू आपण पाहतायत समोर डाव्या हाताचा फलंदाज दिलीप आहे. थेट अक्षयचा चेंडू समोर उजव्या स्टिकला पूर्णपणे सोडत असताना आपण बघाल वाईड यॉर्करचा प्रयत्न केला तो थोडासा असफल राहतोय. 1 धाव इथे धावफलकावरती बनती आहे आणि 1च्या बढतीने आता धावफलकावरती 37 धाबा बॅटिंग करत असताना पिंपलोली संघ. वेगवान चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न लेग कटर हाताळला होता गोलंदाज अक्षयने आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दहशत बनवली आहे खांडीचा पाडा टीमने.
आणि पिंपलोली संघाला फलंदाजी करत असताना वारंवार लागतीये आता फलंदाजांची झडती गळती आणि लागतोय अजून एक विकेट 6वा फलंदाज दिली बाद। सदतीस धावा दाफलकावरती आहेत। 6व्या विकेटचं पतन आता पुन्हा एकदा झेलावं लागले बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये पिंपलोली संघाला। मॅच मध्ये असं वाटत होतं की एक चांगलं फायटिंग देण्यासाठी टोटल बनेल, पण आता या गोलंदाजीनुसार असं वाटायला सुरुवात झाली की मॅच मध्ये नक्कीच खांडीचा पाडा संघ इथून या मॅच मध्ये पिंपलोली टीमला कमी रोखेल। हा चेंडू सध्याच्या घडीला पुन्हा एकदा पंचांनी चेक केलेल्या दोन्हीत फैलावलेले आहेत। व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दिलेला 100च्या बढतीने दाफलकावरती आता एक धाव वाढती आहे आणि दाफलकावरती सध्या 38 धावा पिंपलोली संघाच्या लागतात। 38 धावा दाफलकावरती आहेत। नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय। गोलंदाजीसाठी देखील अक्षय गोलंदाजी करतोय। हा चेंडू पुन्हा एकदा वेगात बनवलाय, पडल्यानंतर एक चांगला स्विंग भेटलाय। फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये अक्षयला मात्र रोखलं जाईल। येईल मैदानामध्ये अक्षयचा हा डॉट बॉल लेग कटर बघू शकता आपण। सध्या तरी परफेक्ट बॅट पासून फार मोठं अंतर ठेवत असताना चेंडू सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये पोहोचलाय आणि तिथे शून्याचा वापर म्हणजेच डॉट बॉल। ओ या क्षणी अजून एक चांगला चेंडू, वेग आहे, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटची लागली आहे, हलकीशी टॉप एज आणि फलंदाजी करत असताना आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा लागतोय पिंपलोली संघाला 7वा धक्का। अगदी आता या सामन्यामध्ये वारंवार रीत्या आपण पाहतायत पिंपलोली संघ बरंच मोठं स्ट्रगल झेलती आहे। जशी फलंदाजी तर व्हायला हवी होती तशी फलंदाजी मात्र नक्कीच आतापर्यंत या डाबामध्ये बनली नाहीये। 38 धावा दाफलकावरती आहेत। नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत फलंदाजीसाठी आता रामदास हा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय। रामदासला मैदानामध्ये धाडलं जात आहे बॅटिंग करण्यासाठी। समोर गोलंदाजी करत असताना अक्षय चांगली गोलंदाजी करतोय। वेगवान चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा पेस मध्ये बीट केलंय। पेस म्हणजेच गती आणि त्या गतीवरती निर्भय ठेवून गोलंदाजी करत असताना अक्षयचा अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना सुरुवातीला खरं तर वापरलेले 2 एक्स्ट्रा चेंडू आणि त्याच्यानंतर या मध्ये अक्षयचं राहिलेलं कमबॅक हे मात्र नक्कीच कार्तिकी स्पोर्ट्स खांडीचा पाडा संघासाठी फार चांगलं बनलंय। शॉट ऑफ लेन नजरअंदाज केलाय, फक्त आणि फक्त टच केलाय। थर्डमॅनला आता बीट करून चेंडू जाईल सीमा पार। रामदासच्या बॅटमधून आलेला आहे थर्डमॅन रिजन सीमा रेषेच्या बाहेर। भेटतील शेवटच्या क्षणी या 4 आणि अशा पद्धतीनं बॅटिंग करत असताना आई गावदेवी पिंपलोली संघ पोहोचलेला आहे चौकाच्या सहाय्यानं 42 या धावेंवरती। आणि इथून मात्र कार्तिकी स्पोर्ट्स खंडीचा पाडा संघासमोर लक्ष राहील येणारी 5 षटकं आणि 5 षटकांमध्ये 43 धावा। चला इथे इनिंग ब्रेक झालेला, तर इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढच्या सामन्याचा टॉस करतोय। वारलीपाडा त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय। तामसई हा संघ आपल्याला बघायला भेटतोय। तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण त्वरित टॉस करण्यासाठी पोहोचायचंय। एका साइडने आपण बघाल भिवंडी तालुक्यात एक मोठा संघ आवर्जून ज्या संघाचे नाव घेतलं जातं वारलीपाडा आणि एका साइडनं पनवेल तालुक्यातील तामसई हा संघ। आणि या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला भेटेल पुढचा सामना आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल मात्र इथे केला जाईल। त्याचबरोबर आपण बघू शकता ऑनलाईनच्या माध्यमातून इथे आपण बघाल लाईव्ह चॅट वरती मात्र प्रेक्षकांच्या बऱ्याचशा शुभेच्छा आहेत तसं आपल्याला पाहायला भेटत आहेत। मित्रांनो वेळ नाहीये पण जसा वेळ भेटेल तसं मात्र तुमच्या शुभेच्छा आम्ही वर्षावू। आपण बघाल अगदी प्रभाकर भाऊ
सफारा यांच्याकडनं आपण बघतायत जे वाघोबा तामसे पनवेल या संघाला मात्र नक्कीच बऱ्याच शुभेच्छा येत आहेत। त्याच्यानंतर आपण बघू शकाल या सामन्याचा टॉस केला जातोय। यापुढचा होणारा एक फार मोठा सामना आपल्याला पाहायला भेटेल। तामसई विपक्षात वारलीपाडा या दोन संघांमध्ये हा नाणेफेकीचा कौल केला जाईल। हेडी मैदानाच्या आतमध्ये चालू सामना जो आपण बघतायत, ज्या मॅच मध्ये पिंपलोली विपक्षात कार्तिकी स्पोर्ट्स खांडीचा पाडा हे दोन संघ आहेत। पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकला आम्हाला आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांना खरं तर घेऊन येतील आमचे साथी समालोचक आपण बघू शकतायत। आपल्याच खरं तर हक्काचे समालोचक ज्यांनी खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आपल्या आदिवासी समाजाचं नाव हे टेनिस क्रिकेटच्या परिपटलावरती फार पुढे नेऊन ठेवलंय आणि अक्षरशः आजच्या रात्रीमध्ये या साहिल प्रदेशां चषकामध्ये तुम्हा सर्वांना हसवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जाईल आमचे नक्कीच योगेश वाघ सर। थँक्यू प्रकाश। खऱ्या अर्थाने निश्चित स्पर्धेमध्ये लीडिंग कॉमेंटेटर म्हणून खऱ्या अर्थाने आपण 5 रात्रीमध्ये त्यांचा आवाज ऐकतोय। छोटा पॅकेज बडा धमाका सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दीपक आणि त्याच्या साथीला फलंदाज दाखल होईल। प्रदीप नाही करता करता याही बरंच 43 का 42 कुठला बरा तो धीर्या बिर्या होता शेवटलं। इथे पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती तिथे प्रहार धावा आल्या 4। पहिलाच बॉल पहिलेच बॉलवर रफाटा मारला, पहिलेच बॉलवर शेंडी फोडली, पहिलेच बॉलवर धुमशा घातला आणि पहिल्याच बॉलवरती 4 आलेले आहेत। डायरेक्ट फटीतून बॉल कडला तो सावरीकडे डायरेक्ट 4 आलेले आहेत। संघाचं खातं इथे खुलं झालं या चौकाराच्या मदतीनं। पुन्हा एकदा यावेळेस हो खोलवा टप्प्याचा चेंडू वास डॅम वाला गडी शेवटी ते मासच धरणार नाही ना झाला। तर आमचा एक सध्या चिकन सेंटर वाला वडापाव आलाय सांग चिकनचा पैसा जास्त व्हायला लागला। 5 रात्रीत सांगा बंगलाच बांधे तू वडापाव काय बोलायचं तेलावारी मागवा। इथे जाऊया 5 धावा धावपलकावरती आहेत। विनायक गोरे समोर आहे आता प्रदीप। इथे घुटना टेकचा वापर आणि इथे फटकालाय प्रॉपर केक वर केक डबल केक घुटना टेक और तमाशा देख 6 धावा। यावेळेस षटकार आलेला आहे 11 धावा धावपलकावरती। गडीत दिसताना वाव दिसत असा वाटत नाही का असा रेमटेल पण बेकार रेमटे तो। विनायक समोर मोठं आव्हान राहिलेलं आहे। काय जाणताय ये बाजूला योग लागला त्याला वाटला कशी भांडी घसली तरी सापूच होतील। तेलकट राहिला ना शेवटी खालत तिथे जरूर स्विचचा फटका खेळण्यासाठी गेला परंतु तिथे आलाय तो डॉट निर्धाव चेंडू। पुढचा चेंडू पुन्हा एकदा विनायक आहे। यावेळी देखील हो काशा रे काशा तुझा काय झाला तमाशा तिथे 4 धावा चौकार। चौकार आलेला आहे 15 धावा धावपलकावरती। 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल। मेन पंच म्हणून बाळा भस्मा, स्क्वेअर लेग पंच आमचे फिरोज बायबा कसा खुश मन में लड्डू फुटा फिरोज का इलाज खुटा। तिथे जरूर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे। पहिल्या ओव्हर मध्ये 2 रपारप चौकार आला, 1 षटकार आला, 15 धावा धावपलकावरती जोडलेले आहेत। इक्वेशन मॅच मध्ये बाकी आहे शेवटचे 24 चेंडू ना 28 धावा। 24 चेंडू 28 धावा हे समीकरण अजून बाकी आहे। चला जास्तचा वेळ घेऊ नका, स्पीडअप ठेवा मॅच मध्ये। यावेळेस अनिल पाटील आलेला आहे गोलंदाजी ट्रॅक वरती।
बॅटिंग करताना धाबा आल्या नाही. आता गोलंदाजीचा जोरावरती गोलंदाजी करावी लागेल. नशीब त्यांच्यात कसा तरी हेलिकॉप्टरचा एक डायव्हर होता, त्यांना पंख फिरायला फाटाफाटा तर रन झालं. त्याने ना असा दिसत का वारा आला तर खांडील जातो का काय होईल. फसवा चेंडू बॉल कुण बॅट कुण तरी पण काय त्या मोन्याचा अजून चाला जाईना. खोटी अपील. जाऊया पुन्हा एकदा. फिरोज जास्त हालू नको, कदाचित चेंडूवरती लक्ष देणं अपेक्षित असेल. फिरोज बाई बस नाही. भोंदईला आताकडे ना भोंदईला चांगलीच गराणी लायली. टुकू 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 गरवाय घेतलाय तिथे जरूर लागोपाठचे 2 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित असेल. काय रे तुमचा पोराव, या खांदावर बसा, या कमरावर बसा. तिथे जरूर यावेळेस फसवा चेंडू आहे. संधी आहे. मोहन बॉल खाली आणि तिथे यास इथे मोहन सुंदर झेल कॅरी करत असताना फलंदाज होईल इथे बाद. पार तंबड पडला, धुळीत तंबड झाला पार. तिथे जरूर आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. अनिल पादरीनं पहिलं 2 चेंडू शेम सांगा तसा झाला. पहिले 2 बॉल अशी घराने लायली, तिसरे बॉल डायरेक्ट रट्ट्याला बाहेर. तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज तिथे बाद झालेला आहे. अजूनही या षटकातील 3 चेंडू फार महत्वाचे राहणार आहेत. आकाश यावेळेस आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. जगावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी देखील उपस्थित झालाय. उलटाच बॉल होता. चाप चेप चेप चपला मिस्टर टकलू, ये क्या हो रहा है. पहा कुठेतरी जरासा बेडूक साहेब फिल्डिंग झाला. काय नाही जुगरेवाडचं मला याकूच पडा. मोरकांची टीम असू काय फक्त खेळाय द्या बा, होईल त्या होईल जरूर. अगदी आज देखील 10 संघ अतिशय चांगले. इथे धावाची संधी आहे आणि इथे सुंदर क्षेत्ररक्षण झाला आणि इथे अजून एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. अनिल पादीर सध्या व्हायरस झालेला आहे पिंपळोली टीमचा. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी होती. पहा खेळाडू तुम्हाला काही खात ना काही खा, पण येड पोरा दुकानाला आली ना ते वाटतून काही करून जायचा ऐकू का. त्या पोरा काही पाजून 7-8 दुकानं लायला एके जागी वाट घालून ठेवला डायरेक्ट. त्यांचा धंदा उलाचा कर्जा. तिथे जर एक बाया ते ना टोपशी पोय आणलेलं वपाय, पण गिरायक नाही म्हणून त्यांना देखता नंतर तेनाच खपून घेतली टोपशी. धंदा फुल. तिथे जरूर शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे या षटकातील. 16 धावा आहेत धावफलकावरती. फक्त एकच धाव आतापर्यंत अनिलने खर्च केलेली आहे आणि स्ट्राइक एंड होती आकाश. पुढे येऊन फटका तिथे. ओ प्रयत्न कमालीचे राहिले. प्रयत्नांची पराकाष्ठ केली शेवटच्या मोमेंटला. चेंडू जरूर क्षेत्ररक्षकाला चकवत निघून गेलेला आहे. 6 धाब्यांसाठी षटकार आलेला आहे आणि आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. जरूर अगदी आपण पाहू शकाल. आता षटक क्रमांक 3 गोलंदाज भगवान गोरे संघातील उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून त्याचा खेळ आपण पाहत असतो. 18 चेंडू 21 लक्ष आहे. पहा 18 चेंडू 21 धाबा. कदाचित शेवटच्या बॉल वरती तो आलेला षटकार तो कुठेतरी थोडासा 6 धाबा वाढवून गेला आणि त्यामुळे धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
कंचन तरी मला काय शुभेच्छा दिली योगेश वा कॉमेडी महिना त्याची कशी काय झाली दैना ठा बाबा तिथे जरूर स्पीडअप ठेवा भगवान आहे गोलंदाजी ट्राय करू ओव्हर क्रमांक 3 ची जबाबदारी भगवानच्या हातामध्ये समोर आहे आकाश वेळे इथे जरूर चांगली गोलंदाजी भगवान पहा बघ्या सासूरवाडीला जायला लागत शापूरची सासूरवाडी आहे जरा मेवण्याला जरा बॉल माराय दे आखाही गंडू नको खरे आता जरूर हा इथे सुरुवातीचा पहिला चेंडू भगवानचा डाट आपल्याला पाहायला मिळालेला आहे 22 धावा फुलकावरती आहेत षटकातील पहिला चेंडू तर चांगला पडलेला आहे 5 चेंडू अजून शिल्लक आहेत आकाश पंचाकडे जोरदार अपील पण अपील अशी उतक्या फुसकाबार होता दिसायला एकदम चिकना दिसला पण वापराय एकदम भिसना झाला तिथे जरूर एक सिंगल आलेले आहेत 23 धावा फलकावरती आहेत रिप्लाय जो आपल्याला पाहायला मिळतोय ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट जरूर पहा अपील कशी काय केलेली तो बा ओऱ्यातून किचन मध्ये गेलेला मारायला 23 धावा फलकावरती आहेत फसवा चेंडू होता समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलेला आहे एक सिंगल आलेली आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळेल 24 धावा धावफलकावरती आहे या षटकामध्ये देखील धावफलक थांबून ठेवलेला आहे कारण गोलंदाजी चांगली आहे स्पर्धेचा नियम आपल्याला माहित आहे 5 षटकांचा सामना असेल तिथे तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे आहेत आणि त्या पद्धतीनं नाही भिरतडलाय का काय झालाय त्याला ठेवा बाबा कंचा बिरतडलाय यस विनायक गोरे घाबरू नको कदाचित अगदी आपण पाहू शकाल अपील ही केली जाते यावेळी देखील रट्टा मारलाय पण कसपटलाय फिल्डर खोपड्यातून धावत आलाय 1 रन झाले दुसरीचा प्रयत्न नको तो सांगतो ब्रेकलाय जागी चेप चेपला एकच झाला आणि आता 1च्या मध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती आहे 43 धावांचा पाठलाग जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे गोलंदाज तयार इथे स्टेप आउट तिथे फसवा आणि तिथे बसवा काय सांगताय शेम कार्यक्रम झाला बाबा डोक्यावर नाही पदरानं गावाला द्यायचा गाजर तिथे तेच झालं फलंदाज बाद इथे जाऊया 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहेत 25 धाबा आता उर्वरित 12 चेंडू आणि 18 धाब्यांचं समीकरण आहे गोलंदाजी ट्रॅक मध्ये काशा रे काशा काय तुझा तमाशा बोलो जुबा केसरी पिचिक यावेळेस गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल बारा बॉलर 18 धावेची आवश्यकता चला स्पीडअप ठेवा आयोजन कमिटीचा संघ आहे त्यामुळे आपण सहकार्य करणं महत्त्वाचं राहील भूषण ठाकरे नाद करा पण योगेश दादाचा कुठं जरूर इथे काय रे मिस्टर तेरा भाई तेरा मेरा साथ रहेगा तभी फील्डिंग को बर्बाद रहेगा मिस्टर तेरा जरा सा धडपडला काय नाही हा एक ग्राउंडला आला ना का त्यांना दुसऱ्या दिवशी धुनारीच्या 2-3 बोशाड ऐकल्याचा आता समजून जायचा इथे जरूर क्षेत्ररक्षण कमालीचं झालेलं आहे मिस्टर तेरा शेट 11 बॉल आता 17 धाबीची आवश्यकता 11 चेंडूने 17 धाबा आता बनवायच्या आहेत विजयासाठी बॅटिंग करत असताना कार्तिकी स्पोर्ट खांडीचा बाडा या संघाला 26 यावेळेस हो समोरच्या दिशेला परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॉल पर्यंत पोहोचलेला आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं
आणि आता बघता बघता संघाची धावसंख्या 1च्या मध्येनं पुढे जात असताना पाहायला मिळेल. 27 धावा, उर्वरित 10 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता आहे. 10 बॉल 16 धावा म्हणजे शेवटचे बॉल परत काय सांगता येणार. पहा आमच्याकडे रामेटी पण आहेत न सुजलेली. अरे काय सांगतो रे, घसपटला रे धसपटला. तिथे जरूर क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय. इथे पहा फिरोज भाईची ऍक्शन, फिरोजची ऍक्शन बोलली तर तिथे चुकणार नाहीये. खटक्यात बाहेर आणि फटक्यात विकेट. नऊ बॉल आता 15च्या आवश्यकता. मला वाटतं ज्या पद्धतीनं गावदेवी पिंपळोलीवाडी क्रिकेट संघाच्या खऱ्या अर्थाने विकेट जात होत्या, त्याच परिस्थितीत इथे कुठेतरी विकेट गमावतो संघ कार्तिकी स्पोर्ट खांडीचा पाडा. ते सांगतात त्यांचा आम्ही आऊट घेतलेलं म्हणजे आम्हाला तसंच आऊट द्यायला लागतील. मगून मगून बघू काय होईल काय नाही. दारोळचा वराडा आलाय वाटत. मग आज दोघ जण लवकरच उपस्थित झाला. बाकीची कंपनी एक एक साठवते. हा दिसलं. तिथे जाऊया. नवीन फलंदाज अक्षय मैदानात दाखल होतोय. आता अक्षय कशा पद्धतीने कामगिरी करेल या मॅच मध्ये. 9 बॉल 15च्या आवश्यकता. या स्पर्धेचा नियम आपल्याला माहित आहे. 5 ओव्हर साठी 5 गोलंदाज. आम्हाला चौथा गोलंदाज गवसून काढायला लागतो. 5वा मात्र साबतच ठेवायला लागेल. इथे फिरोज भाई लवकर काम उरका तुमचा. यस शेवटचे 9 चेंडू आणि 15ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 9 चेंडू 15 धावा, 28 धावा ज्या धावफलकावरती आहेत सध्याच्या स्थितीला. 9 बॉल 15. यावेळेस इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करेल परंतु थांबणार नाही. 15, 16, 17 सासऱ्याला चावला कुत्रा कुठेही उतरासा. योग षटकाराला कांडी टाईट कार्यक्रम करून टिकला. धडकी भरली धडकी. आता 9ची आवश्यकता आहे. 8 बॉल 9 धावा. 8 चेंडू 9 धावा हे समीकरण पाहायला मिळणार आहे. गोलंदाज काशाचा तमाशा सुरू. आता मात्र यस. आता सुपर आलेला आहे. टेस्ट और बेस्ट मम्मी और एव्हरेस्ट तिथे डॉट निर्धाव चेंडू आलेला आहे. आता शेवटचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाईल ते आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल आता 9ची आवश्यकता. 7 चेंडू 9 धावा बनवायच्या आहेत इथून पुढे मॅच मध्ये विजयासाठी. आणि शेवटचे बॉल आता मांडी थोपटून लाल गुल बत्ती गुल पॉवरफुल. तिथे फलंदाज होतोय गुलबाद. टकलू आत खेळतो पण टकलूची चर्चा इकडे सुरू आहे. चला क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या. येस आपण गोलंदाजी ट्रॅक मध्ये दिलीप पारदी ते आता गोलंदाजी कशी करणार ते पाहायला मिळेल. कारण फक्त 9 धावा आता थांबवायच्या आहेत. 6 चेंडू मध्ये 9 धावा थांबवायच्या आहेत. इथे जाऊया चला. 6 चेंडू आणि 9 धावा. 6 चेंडू पहिलाच बॉल आरकोट मोकार झाला. गावची जत्रा आणि कारभारी सत्रा तिथे जरूर यस बॅट कट आणि तिथे एक सिंगल आलेले आहे. फुपोटा मात्र उभळा आहे. काय टेन्शनच नाही.
मगाचं मला वाटतं कंच गाडीवाला मस्त पैकी असं गोल येडा मारीत गेलेलं मला सांगा नाही या बरोबर घेतलाय उधळण राहिलं गाडी एट्टून काढली आणि ते बाजूला नेली आणि ही कडून गेली असते सॉक्कन गेला असतं. चला अगदी पुढची मॅच देखील आपल्याला चांगली पाहायला मिळणार आहे. तामसे यांना वारलीपाडा तामसे संघ पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने मलाही पाहायला मिळेल परंतु वारलीपाडा हा संघ त्यांचे देखील नाव होते अनेक विक्रम आहेत त्यामुळे जरूर ती मॅच देखील प्रेक्षकांना पाहण्यासारखी पाहायला मिळेल. शॉर्ट पीस बॉल काय नाही येत असतं मी ना अंडू फुटात तवा का ना वाज तो या असा तिथे जरूर 4 धाबा चौकारी. आता मॅच मध्ये पहा कदाचित मला वाटतं हा झेल अवघड नव्हता सोपा होता आणि तिथे खेळाडू देखील विनायक होता परंतु त्याच्याकडनं थोडीशी चुकी झाली. 4 बॉल 4 ची आवश्यकता. पहा 4 बॉल 4 ची आवश्यकता. मला असं वाटलेलं का नाही बोथडा शिलेला आहे पण ऑटोमॅटिक कदा फाडला त्याच कळला नाही. पुन्हा एकदा दिलीप तयार. यावेळेस तिथे जरूर एक सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे पाहिलं जाईल. तिकडं बॉल टिकला का इकडं कंत तरी करतो. दिलीप तयार आहे रे काय मुळी देतो बाहेर का मुतखडा गुततो. पहा आता 3 बॉल 3 धावेची आवश्यकता नाही. हे जसं काय काय सांगायचं आहे पंचांगाने जेवून राहिला खेळणार खेळता तिकडे पण यांच्याकडे भविष्यवाणी सुरू आहे बापा बेजार व्हायची बारी. तिथे जरूर जाऊया. सध्याच्या स्थितीला 3 बॉल 3 ची आवश्यकता. गोलंदाजी मध्ये दिलीप चांगली गोलंदाजी करतोय. आता येणारा चेंडू 3 बॉल 3 धाबा थांबवायचे आहेत. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे बनलेली आहे. आता पाहिलं जाईल 2 तर कंप्लीट झालेले आहेत. तिसरीच्या प्रयत्नात आता फलंदाज मिस्टर फिरोज. आवडाय सोपा कसा काय तुला बर. तिसऱ्या पंचाची मदत. पंच रिव्ह्यू कशासाठी आहे. एलबी साठी. दोन्ही पंचाने घेतलेले आहे कशासाठी आहे. यस पहिला एलबी साठी दुसरा रनआउट साठी. आणि इथे जरूर फलंदाज एलबीच्या स्वरूपात. तिथे मात्र पहा जरूर एलबीच्या स्वरूपात इथे जरूर फलंदाज बाद असेल.
चला सामना स्पीडअप ठेवा. चला सरपंच उपसरपंच दोघे या. ह्या ग्रामपंचायत मध्ये मीटिंग होऊ द्या. होऊन जाऊ दे. याप नको ताप नको. Yes, अगदी आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होतोय. रोहन यावेळेस दाखल होताना पाहायला मिळतोय. आता मॅच मध्ये आपल्याला रंगात पाहायला मिळेल. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 2 आणि धाब्यांची गरज आहे 3. 2 चेंडू 3 धाबा. चला मॅच कडे वळणं फार महत्वाचं राहील. रोहन मैदानाच्या आतमध्ये 3 धाबा बनवायचे आहेत. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दिलीप. इथे जाऊया पुन्हा एकदा. इथे टाकलेला हा चेंडू आणि मला वाटतं हाय बॉल डॉट. निर्धाव चेंडू आलेला आहे. 1 चेंडू मला वाटतं 3 धाबा आता बनवायचा आहे. 1 चेंडू 3 धाबा. काही होऊ शकतं. स्पीडअप ठेवा. गावदेवी पिंपळोलीवाडी संघ आपला असला आयोजन आपला असला तरी वेळ वाचवणं महत्वाचं राहील. आमचे रवी वडापाव दिलीपनं हा सामना जर जिंकला तर त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. रवी दिलीप साठी रोख कडक. जाऊया. 1 बॉल 3 धावेची आवश्यकता. इथे टाकलेला हा बॉल तो मात्र इथे आलेला आहे डॉट. आणि टफ अँड हार्ड लक टीम खांडीचा पाडा आणि अभिनंदन टीम गावदेवी पिंपळोलीवाडी विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. खऱ्या अर्थाने निश्चित नेक्स्ट मॅच आपण एका साइडनं मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ.
आणि इथे जरूर अगदी चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळाले आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला रवी आपलं कॅश प्राइज घेऊन या. आणि ते